नमस्कार, नवजीवन करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, मी वनरक्षकचा व्हिडिओ बरंच टाकत होतो आपल्या युट्यूब चॅनलवर। तुम्हाला काही जणांनी फायदा झाला असेल, काही जणांनी फायदा झाला नसेल, कारण काही माणसं जळत असतील त्यामुळे फायदा झाला नसेल। तर आता आपण पोलीस भरती येत्या, त्या पोलीस भरतीसाठी आपण आता व्हिडिओ करूया। पोलीस भरतीला सुद्धा तुम्हाला फायदा होईल याची मी काळजी घेईन 100%। तर मित्रांनो, तुम्ही जर या YouTube चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राइब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, या पोलीस भरतीची एवढी मोठी तुम्हाला सुवर्ण संधी आहे। हा आपला बॅनर बघत आजच्या बॅनरवर किती पोलिसांचे फोटो आहेत बघा। मागल्या वेळेला 18,000ची भरती होती, या वेळेला 17,000ची भरती आहे। अतिशय मोठा चान्स आहे, हा चान्स तुम्ही घालवू नका। आपल्याला अजून 2 ते 3 महिने जिल्ह्याला ग्राउंडला तयारी करायला मिळतील। मुंबईला जर तुम्ही फॉर्म भरला तर कमीत कमी तुम्हाला 2 ते 3 महिने तुम्हाला ग्राउंडला भेटेल। ही जी भरती आहे, या भरतीत जर तुम्ही ग्राउंडला चांगल्या पद्धतीने मार्क घेतली तरच तुम्हाला पुढं पण यश मिळवायला तुम्हाला सोपं जाईल। तुम्ही जी मुलं वेटिंगला येतं ना, जी मुलं एका मार्काने बाहेर पडली तर त्यांनी जर कॅल्क्युलेशन केलं तर त्यासनी ग्राउंडला मार्क कमी आहेत म्हणूनच ती भरती झाली नाही, याची तुम्ही नोंद घ्या। बघा, डॉक्युमेंट काळजीपूर्वक काढा। 31 तारखेच्या आतली सगळी डॉक्युमेंट असावी याची नोंद घ्या। डॉक्युमेंट सगळी काढून ठेवा। जुनं कास्ट सर्टिफिकेट असलं, जुनं जर तुमच्याकडं नॉन क्रिमिनल असलं तर ते हरवू नका, ते सुद्धा तुमच्या जवळच ठेवा। आणि आता 31 तारखेच्या आतलं तुम्ही कागदपत्र काढा। भरती होणार आणि कागदपत्रात बाहेर पडणार ही नामुष्की तुमच्या येऊन देऊ नका। तर बरोबर कागदपत्रात करा। लक्षात ठेवा, फिजिकल महत्वाचं आहे। फिजिकलला चांगली, मी तुम्हाला वनरक्षकला सुद्धा सांगितलंय की तुम्हाला कॉम्पिटिशन कुठल्या मुलांचं होतं ते तुम्हाला मी सांगितलं, तशा पद्धतीनेच घडलंय। तर लक्षात ठेवा, तुमचं जर सिलेक्शन करायचं असलं तर 45+ ग्राउंड तुमची तयारी झाली पाहिजे। ह्याच्यात आपल्याला 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळा आहे बघा। 1600 मीटर आणि गोळा हे तुमचं आउट ऑफ होऊ शकतं। 100 मीटरला तुमची थोडीशी मार्क जाऊ शकते। तुमचं 47-48 मार्काचं ग्राउंड 100% तयारी झालीच पाहिजे। आउट ऑफ मार्क राहू द्या, पण 47-48 जर मार्क तुम्हाला जर पडली तर तुम्हाला कोणी सुद्धा भरतीपासून बाजूला करू शकत नाही। आणि एक महत्वाचा दुसरा एक शासनाने आता एक निर्णय घेतला आहे की एकाच ठिकाणी फॉर्म भरायचं, एकाच ठिकाणी फॉर्म भरायचं। या एकाच ठिकाणी फॉर्म भरण्यामुळे तर इतकं चांगलं झालंय की जी चांगली पोरं आहेत, जी फिजिकल चांगली करणार आहेत, ती जास्त जागा असतील तिथं जातील। आणि मग तुम्हाला समजा आपलं SRPचं मेरिट जास्त लागतंय। आणि दुसरी सुवर्ण संधी अशी आहे की आपल्याला ह्याच्या सुद्धा जेल पोलीसच्या सुद्धा जागा सुटतात। जी समजा ग्राउंडला कमजोर असतील तर त्यांनी जेल पोलीसला उतरायला काय हरकत नाही। जी स्पर्धा परीक्षा करणारी मुलं आहेत त्याची जर पुढे अभ्यास कंटिन्यू करायचा असला, अभ्यास जर पुढली पोस्ट काढायची असली तर जेल पोलीस त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल। बघा मित्रांनो, हे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, मी तुम्हाला नवीन येणारे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 100% करेनच। हे मी थोडंसं तुम्हाला सांगितलं। आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भरतीच्या जागा कुठं आहेत आणि कशा पद्धतीने फॉर्म भरायला पाहिजे याच्याबद्दल आपण माहिती देऊ। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही 100% लाईक करा आणि ही माहिती मित्रांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा। तर मित्रांनो, मी तुमची रजा घेतो आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला नका आणि मी तुमची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।